अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। कर्मचारी पेन्शनधारकाच्या कुटुंबियासाठी महत्त्वाची माहिती। मृत्यूनंतर IT रिटर्न ठरू शकतो मोठ्या आर्थिक मदतीचा आधार। 12 ऑगस्ट 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। निवृत्तीनंतर पेन्शनवर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवताना आयकर विवरणपत्र IT रिटर्न अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो। संबंधित वृत्तानुसार पेन्शनधारकांनी मृत्यूपूर्वी नियमितपणे IT रिटर्न भरले असल्यास त्यातील महत्त्वाची नोंद नुकसान भरपाई निश्चित करताना उपयुक्त ठरते। अनेक निवृत्ती वेतनधारकांना IT रिटर्न भरण्याची आवश्यकता नसल्याचा गैरसमज असतो। मात्र पात्र उत्पन्न असले तरी आवश्यकतेनुसार किंवा आर्थिक व्यवहाराचा अधिकृत पुरावा म्हणून IT रिटर्न भरण्यास भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो। विशेषतः अपघाती मृत्यूच्या प्रकरणात कुटुंबियांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या दाव्यात उत्पन्नाचा ठोस पुरावा उपलब्ध राहतो। अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाईच्या दाव्यात IT रिटर्न महत्त्वाचा। मोटार वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीचे उत्पन्न, वय, आश्रितांची संख्या, व्यवसाय तसेच भविष्यातील आर्थिक नुकसान आदी बाबी विचारात घेतल्या जातात। अशा वेळी मृत व्यक्तीने भरलेले IT रिटर्न हे उत्पन्न सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज ठरू शकतात। वृत्तातील माहितीनुसार मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 166 अंतर्गत दाखल होणाऱ्या नुकसान भरपाईच्या दाव्यामध्ये मृत व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार केला जातो। संबंधित न्यायालयीन निर्णयामध्ये IT रिटर्न सारख्या अधिकृत कागदपत्रांना महत्त्व दिले गेले आहे। 3 वर्षाचे IT रिटर्न उपयोगी। पेन्शनधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नुकसान भरपाईचा दावा करताना मृत व्यक्तीने मागील काही वर्षात दाखल केलेले IT रिटर्न महत्त्वाचे ठरू शकतात। विशेषतः मृत्यूपूर्वीच्या 3 वर्षाच्या उत्पन्नाची माहिती उपलब्ध नसल्यास न्यायालयासमोर उत्पन्नाचा सातत्यपूर्ण आधार मांडता येतो। उदाहरणार्थ, एखाद्या पेन्शनधारकाला दरमहा 25,000 रुपये पेन्शन मिळत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये होते। मागील 3 वर्षातही त्याचे उत्पन्न जवळपास त्याच पातळीवर असल्याचे IT रिटर्नमधून सिद्ध झाल्यास नुकसान भरपाई निश्चित करताना हे उत्पन्न न्यायालयाच्या विचारात येऊ शकते। मात्र 10 पट नुकसान भरपाई आपोआप मिळत नाही। इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की IT रिटर्न भरल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सरसकट उत्पन्नाचा 10 पट रक्कम मिळते असे समजणे योग्य नाही। मोटार अपघात नुकसान भरपाई निश्चित करताना न्यायालय मृत व्यक्तीचे वय, उत्पन्न, आश्रित, कुटुंबीय, वैयक्तिक खर्च, लागू असलेला मल्टिप्लायर आणि इतर कायदेशीर बाबी विचारात घेते। म्हणूनच वृत्तात नमूद केलेली 3 लाखाच्या उत्पन्नाचा 10 पट म्हणजे 30 लाख रुपये ही रक्कम सर्व प्रकरणांना लागू होणार निश्चित नियम नसून संबंधित कायदेशीर गणनेचे उदाहरण म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल। IT रिटर्न शिवाय इतर पुराव्यांना मर्यादित महत्त्व। मृत व्यक्तीचे उत्पन्न सिद्ध करण्यासाठी न्यायालयासमोर वेतन पावत्या, पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक स्टेटमेंट, फॉर्म 16, IT रिटर्न आणि इतर अधिकृत कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात। मात्र नियमितपणे दाखल केलेले IT रिटर्न हे उत्पन्नाचा अधिकृत आणि विश्वासार्ह पुरावा म्हणून उपयोग पडतात। त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शनधारकांनी आपल्या आर्थिक व्यवहाराची योग्य नोंद ठेवणे आवश्यक असल्यास वेळेत IT रिटर्न दाखल करणे आणि त्याच्या प्रती सुरक्षित ठेवणे ही कुटुंबाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते। कुटुंबियांनी कोणती कागदपत्रे जपून ठेवावीत? पेन्शनधारकाच्या कुटुंबियांनी पुढील कागदपत्रे सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे। मागील वर्षाचे IT रिटर्न, अॅक्नॉलेजमेंट फॉर्म 16 किंवा संबंधित उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, PPO, बँक खात्याचे स्टेटमेंट, पेन्शन मिळाल्याची नोंद, मृत व्यक्तीचे वय व ओळखपत्र, अपघातासंदर्भातील FIR व पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लागू असल्यास कायदेशीर वारस व आश्रितांचे पुरावे, विमा व आर्थिक कागदपत्रे। पेन्शनधारकासाठी महत्त्वाचा संदेश। पेन्शनधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबावर आर्थिक संकट कोसळू शकते। अशा परिस्थितीत मृत व्यक्तीचे नियमित IT रिटर्न, पेन्शनची कागदपत्रे आणि बँक व्यवहाराचे पुरावे नुकसान भरपाईचा दावा मजबूत करण्यास मदत करू शकतात। त्यामुळे IT रिटर्न केवळ कर भरण्यासाठीच नसून भविष्यात उत्पन्नाचा अधिकृत पुरावा म्हणूनही महत्त्वाचा ठरू शकतो असा संदेश या प्रकरणातून मिळतो। मात्र नुकसान भरपाईची अंतिम रक्कम प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि न्यायालयीन गणनेनुसार निश्चित होते। IT रिटर्न का भरावा त्यात थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेलं आहे।
हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.